नमस्कार, मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। रेड अलर्ट काही जिल्ह्यांना हवामान विभागाने जारी केलेला आहे। हे जिल्हे नेमके कोणते असणार आहेत, चक्रीवादळाची सिच्युएशन नेमकी काय आहे, त्याचा जोर कमी झालेला आहे, पण महाराष्ट्राला कसा धोका असू शकतो या अनुषंगाने सगळे अपडेट्स जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट इमेज पाहूयात। आपण इकडे जर बघितलं तर बघा, जसं की मी सुरुवातीपासून सांगतेय, मराठवाडा असेल किंवा विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं कारण काय आहे, तर बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने वेगाने होणाऱ्या या प्रणाली, हे कमी दाबाचे क्षेत्र, इकडे जर तुम्ही आता बघितलं तर महाराष्ट्र आपल्याला मॅप दिसत पण नाहीये, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे ढग तयार झालेले दिसतात। इकडे बघा, हा महाराष्ट्राचा भाग आहे। या बाजूने बंगालच्या उपसागरातून सातत्याने एका पाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा पट्टा आपल्याला दिसतोय, म्हणजे हा सगळा दक्षिण भारताचा भाग असेल। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा इकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे सध्या मोठ्या प्रमाणात पावसाची सिच्युएशन तयार झालेली आहे। आता पावसाची सिच्युएशन तयार झालेली आहे म्हणजे काय झालेलं आहे, तर आपल्याला असं दिसतंय की अनेक भागांमध्ये, हे बघा, हा ब्लू कलर म्हणजेच काय, 27 तारखेचा अंदाज आहे। 27 तारखेला इतका पाऊस नाहीये, पण त्यानंतर जोर वाढणार आहे। म्हणजेच काय, तर पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे। किती तारखेनंतर पडणार आहे? 29 तारखेनंतर हा पावसाचा जोर वाढणार आहे असं चित्र आपल्याला दिसतंय। कारण सध्या 2 दिवस तरी पावसाची विश्रांती असेल काही भागांमध्ये, तरी सुद्धा पुन्हा एकदा इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे एक सिस्टम तयार होत आहे 29 तारखेला, आणि या बाजूला बंगालच्या उपसागरातून सातत्याने जे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होते, त्याच्यानंतर सुद्धा आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होत आहे। पुढे जाऊन मी बघणार आहे 30 तारखेला, इकडे बघा, हा लाल कलर दिसतोय, म्हणजेच मुसळधार असा पाऊस आपल्याला या भागामध्ये दिसणार आहे, जो की महाराष्ट्राचा भाग आहे। कोकण, मराठवाड्याला याचा जोरदार फटका बसणार आहे। 30 तारखेला आपल्याला दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर 1 तारखेला सुद्धा आपल्याला असाच पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं दिसतंय। इथे अजून सुद्धा ती सिच्युएशन तयार झालेली आहे। पुढे आपण जर गेलो तर 3 तारखेला हे जे एक सिस्टम तयार झालेला इथे, हे वरती जाताना आपल्याला दिसतंय। पुढे सुद्धा आपण जर बघितलं तर 4 तारखेनंतर कुठेतरी पावसाचा जोर कमी होणार आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे। आता हा जो मॅप आहे हा चक्रीवादळा संदर्भातली परिस्थिती आहे, पण ते सांगण्याआधी मी तुम्हाला जे मॅप दाखवले, काहींनी अशी कमेंट केलेली होती की आम्हाला मॅप मधून काय समजणार आहे, पण हे मॅप यासाठी सांगणे गरजेचं आहे की त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे वेदर सिस्टम्स असतात, कशा प्रकारे हालचाली होत असतात बंगालच्या उपसागरामध्ये, आणि त्याप्रमाणे पाऊस पडतो। म्हणजे जसे वाऱ्यांच्या वेगवान हालचाली होतात, जसे जसे कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात, या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्या प्रदेशामध्ये जोरदार वारे वाहतात आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस येत असतो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो। आणि हे जर आपण बघितलं तर याचाच परिणाम म्हणून काही भागांना रेड अलर्ट दिलेला आहे। रेड अलर्ट वाले जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेण्याआधी आपण चक्रीवादळाबद्दल जाणून घेणार आहोत, कारण या चक्रीवादळामुळे पुढे जाऊन काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला फटका बसू शकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न विचारला जातोय। इकडे जर तुम्ही जवळ आलात तर तुम्हाला दिसेल, हे इथे आपल्याला दिसतंय, हे रागासा चक्रीवादळ आहे जे फिलिपिन्समध्ये तयार झालेलं होतं। अतिशय वेगाने ते पुढे पुढे सरकतंय, पण जसं जसं ते पुढे पुढे सरकतंय तसं तसं त्याचा वेग आपल्याला कमी कमी होताना दिसत आहे। पण वेग कमी होतोय म्हणजे त्याचं नुकसान कमी होतंय का, तर आणि तो जे चक्रीवादळ आहे त्याचं जर आपल्याला बघितलं प्रभाव कमी होतोय का, तर नाही। पुढे जर आपण बघितलं तर हळूहळू हे पुढे पुढे जाणार आहे। ते मी तुम्हाला एरो तुम्हाला एक दिसत असेल, हे बघा, इथे आता हे आहे चक्रीवादळ, हे कसं पुढे पुढे जातंय बघा, या बाजूला जे जात आहे। चीनमधून हे चक्रीवादळ आता पुढे गेलेलं आहे। चीनमध्ये या चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला। त्यानंतर व्हिएतनाम असेल, थायलंड असेल, म्यानमार असेल, इकडे हळूहळू हे चक्रीवादळ जाऊन याचा जो वेग आहे तो कमी होणार आहे। लो प्रेशरमध्ये या चक्रीवादळाचं कन्व्हर्जन होणार आहे। लो प्रेशरमध्ये कन्व्हर्जन होईल म्हणजेच काय होईल, तर याचा जोर कमी होणार आहे काही दिवसांनंतर। सध्या तरी बघा, या बाजूला म्हणजेच हा भारताचा भाग आहे आणि इकडे इकडे भारताच्या जवळ आपल्याला हे चक्रीवादळ आहे, पण अर्थात हे ओसरणार आहे काही दिवसांमध्ये, पण तरी सुद्धा ओसरणार आहे म्हणजे या चक्रीवादळाचा भारताला धोका नसणार आहे का, तर याचं उत्तर नाही आहे। असा एकूणच अंदाज वर्तवला जात आहे की या
चक्रीवादळामुळे म्हणजेच जेव्हा या चक्रीवादळाचं कमी दाबाच्या पट्ट्या क्षेत्रामध्ये कन्व्हर्जन होईल आणि हे चक्रीवादळ पुढे पुढे जाऊन जेव्हा कमी होईल, याचा जोर कमी होईल, तेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा जोरदार हालचाली होणार आहेत आणि त्यामुळे जे आहे ते या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडू शकतो, कारण बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे अर्थात त्या खालच्या दक्षिण भारताच्या पट्ट्यामधून तो वरती पाऊस येऊन महाराष्ट्रात सुद्धा त्याचा फटका आपल्याला बसू शकतो असा एकूणच अंदाज आहे. आता आपण अलर्ट जाणून घेणार आहोत मॅप वाईज कशा प्रकारे देण्यात आलेले आहेत. 26 तारखेचा अंदाज तुम्ही जर बघितला तर आपल्याला असं दिसतंय की येलो अलर्ट आहे, की मी सांगितलं सध्या काही भागांमध्ये पाऊस नाहीये. 26 तारखेला येलो अलर्ट आहे, म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आहेत, धोक्याचा पाऊस नाहीये. 27 तारखेला कोकणामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय, ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजेच मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर पुणे असेल, इकडे जर आपण बघितलं तर या पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस आहे. इकडे खालच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेडला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे 27 तारखेला. बाकी ओव्हरऑल विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा येलो अलर्ट आहे. आता रेड अलर्ट बघा 28 तारखेला देण्यात आलेला आहे. रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट आहे, म्हणजेच अतिमुसळधार पाऊस रायगड आणि पुण्यामध्ये पडणार आहे. यामुळे अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. ऑरेंज अलर्ट कुठे आहे तर इकडे जर तुम्ही बघितलं तर नाशिक असेल, पालघर असेल, ठाण्याला ऑरेंज अलर्ट आहे. खाली या कोकणाच्या पट्ट्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस पडेल. बाकी उत्तर महाराष्ट्राचा भाग बघितला, विदर्भाचा भाग बघितला तर येलो अलर्ट आहे. 29 तारखेला काही भागांमध्ये ग्रीन अलर्ट दिलाय, तर कोकणाच्या पट्ट्याला आपल्याला दिसतंय की ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस आहे. 30 तारखेची परिस्थिती बघितली तर काही भागांमध्ये येलो अलर्ट आहे, तर काही भागांमध्ये आपल्याला दिसतंय की तिथे ग्रीन अलर्ट दिलेला आहे. आता ही जी परिस्थिती तुम्ही बघताय हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची परिस्थिती आहे. 26 तारखेपर्यंत जर आपण बघितलं तर गुजरातच्या जवळपास सगळ्या भागांमधून, उत्तर प्रदेशचा भाग असेल काही, या भागांमधून जे आहे ते पावसाने माघार घेतलेली आहे. 5 तारखेपर्यंत अपेक्षित आहे की महाराष्ट्रामधून सुद्धा पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर ही काही सिच्युएशन होती. परतीच्या पावसाचा प्रवास जेव्हा महाराष्ट्रामधून सुरू होणार आहे ऑक्टोबरमध्ये, तेव्हा सुद्धा आपल्याला त्याच्या आधी सुद्धा पावसाचं थैमान पाहायला मिळणार आहे. पण खास करून 28, 29, 30 आणि 1 हे 4 दिवस धोक्याचा पाऊस महाराष्ट्रात पडेल असा अंदाज वर्तवला जातोय. 28 तारखेला तर रेड अलर्ट दिलेला आहे पुण्यासाठी आणि आपण जर बघितलं तर रायगडसाठी. त्याच्यामुळे हे जे काही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेले आहे त्याप्रमाणे पाऊस पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठवाड्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही, विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे, त्यावरून आपल्याला आधीच अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि आता पुढच्या 4 दिवसांमध्ये सुद्धा असा पाऊस पडू शकतो ज्यामुळे काही भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती असेल किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस पडू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे हे अंदाज घेऊन अलर्ट राहणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर चक्रीवादळाचे काही पुढचे जे अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला सांगूच, पण धोका खूप मोठ्या प्रमाणात या चक्रीवादळाचा आहे किंवा चक्रीवादळाचं संकट भारतावर आहे अशी कुठलीही गोष्ट नाहीये. बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली तर सातत्याने होतच आहेत आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जर आपण बघितलं तर या चक्रीवादळामुळे पुढे जाऊन अशी शक्यता वर्तवण्यात येते की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र होऊन आणखीन पाऊस पडू शकतो. पण हे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत. सध्या जे काही हवामानाचे तुम्ही मॅप बघितले त्यानुसार अलर्ट होणं गरजेचं आहे. आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुमच्या भागात काय परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.